परवाच्या बैठकीत सुद्धा इशारा दिलाय, आज जर ही वाढीव घरपट्टी स्थगित करून दुरुस्तीचा आदेश नाही दिला तर 4 ऑगस्टला मंगळवारी आपल्याला कडकडीत बंद ठेवून या महापालिकेवर हजारो सांगलीकर नागरिकांचा मोर्चा काढायचा आहे। या निमित्तानं आपल्याला आता आवाहन करतो आणि आपल्याला हे धरणे आंदोलन चालू ठेवायचं आहे। मनमानी कारभार करणाऱ्या महापालिका आयुक्तांचं, अरे मनमानी कारभार करणाऱ्या आयुक्तांच्या नावानं, अरे मनमानी कारभार करणाऱ्या आयुक्तांच्या नावानं, अरे हुकुमशाही प्रवर्तन मागणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या नावानं, अरे घरपट्टीवर मुकून घर बसणाऱ्या सर्वपक्षीय नगरसेवकांच्या नावानं, अरे सभागृहात आईमळी हुकुमशाही करणाऱ्या सर्व नगरसेवकांच्या नावानं, अरे या नगरसेवकांचं करायचं काय? अरे नागरिकांच्यावर अन्याय करणाऱ्या घरपट्टी लागणाऱ्या सत्ताधारी पार्टीचा, अरे नागरिकांच्यावर लादणाऱ्या घरपट्टीचं समर्थन करणाऱ्या आमदारांचा, अरे या घरपट्टीचं समर्थन करणाऱ्या पालकमंत्र्यांचा, अरे या घरपट्टीचं समर्थन करणाऱ्या पालकमंत्र्यांच्या नावानं, अरे या घरपट्टीचं समर्थन करणाऱ्या आमदारांच्या नावानं, अरे महासभेत मुकाम करत बसणाऱ्या नगरसेवकांच्या नावानं अन्यायकारक घरपट्टी रद्द, अन्यायकारक घरपट्टीवर रद्द, अरे आवाज दो वाढीव घरपट्टी कृती समितीचा। गेल्या 15 वर्षात आमचे आमदार साहेब चुकून कधीतरी बोलले असतील, फक्त ते गालात हसतात, मी त्यांची चेष्टाही करतो खाजगी, पण अशा माणसाने जनतेचे प्रश्न समजून घ्या आणि त्यांनी या सगळ्या नगरसेवकांच्यावर जो दबाव आणलाय, त्यांचे नगरसेवक सांगतात की आमच्यावर दबाव आहे त्यामुळे आम्ही बोलू शकत नाही। मग म्हटलं तुम्ही जनतेचं कशाला निवडून आलाय? तुम्ही पहिल्यांदा जनतेशी प्रामाणिक राहा आणि या सगळ्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी याचा निषेध करण्यासाठी आलोय। उद्या जर यांनी याचा विचार केला नाही तर आपल्याला सगळे मार्ग खुले आहेत। अगदी अतुल शाह म्हणाल्याप्रमाणे आम्ही या घरपट्टीवर उद्या बायकॉट सुद्धा घालू, खरं म्हणजे आम्हाला रास्त घरपट्टी मान्य आहे, बरोबर आहे ना? रास्त घरपट्टी आपल्याला मान्य आहे आणि तरीही जर प्रशासनाने आणि राजकर्त्यांनी या विरोधात भूमिका घेतली जनतेच्या विरोधात, तर जनतेलाही आम्हाला पाण्याच्या खाजगीकरणासारखं आंदोलन उभं करून या ठिकाणी हा सगळा लढा आम्हाला लढावा लागेल। याची दखल घ्या, अन्यथा तुमचं काही खरं नाहीये एवढं लक्षात ठेवा। या सगळ्या प्रशासनाचा आणि राजकीय धोरणांचा मी या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करतो। सर्व नागरिकांच्या वतीने, आमदार खासदारांच्या नावाने, सर्व पक्षांच्या नावाने, प्रशासनाच्या नावाने